नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. कोल्हापूरमध्ये देखील आपण पाहतोय की सरकारी आणि निमसरकारी जे कर्मचारी आहेत जे बेमुदत संपामध्ये सहभागी झाले. त्यामुळे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय. राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू आहे, हा संप सुरू आहे. बेमुदत संपामुळे अनेक जी सरकारी कार्यालय आहेत ते आज पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ दिसून येत नाही आहेत. कर्मचारी संपावरती गेल्यामुळे अनेक नागरिकांची कामं आहेत जी खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हापुरातील तब्बल 64,000हून अधिक कर्मचारी आहेत जे बेमुदत संपामध्ये सहभागी झालेत आणि त्यामुळेच आज आपण पाहतोय की आपल्याला कोल्हापुरातील ह्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळते. कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालय हे नेहमीच आपल्याला वर्दळीचं ठिकाण म्हणून कोल्हापूरकर ओळखतात. मात्र आज या ठिकाणी कोल्हापूरकरांची गर्दी अजिबातच दिसत नाहीये, कारण कालपासून जो संप सुरू झालेला आहे जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आहे. सरकारी कर्मचारी बेमुदत संपावरती गेलेले आहेत. त्यामुळेच कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय. जिल्हाधिकारी कार्यालयातील तब्बल 1100 कर्मचारी आहेत, त्यापैकी 106 अधिकारी आणि कर्मचारी कामावर असून 34 जण रजेवर आहेत. त्यामुळे तब्बल 930 कर्मचारी जे संपात सहभागी झालेत आणि त्यामुळेच कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळतोय. कोल्हापुरातील हा संपूर्ण परिसर आहे जो जिल्हाधिकारी कार्यालयाचा आवार आहे. या आवारामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी ही जी वेगवेगळ्या विभागाची कार्यालय त्या कार्यालयामध्ये आपण पाहतोय अनेक नागरिक आहेत जे संप असताना देखील या ठिकाणी आलेले आहेत. मात्र अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत घरी जावं लागतंय. कोल्हापुरातील ही सगळी आपण परिस्थिती पाहतोय. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि त्या ठिकाणची ही सगळीच दृश्य आपण पाहतोय की पूर्णपणे आपल्याला या सगळ्या ऑफिसेसमध्ये आहे, प्रत्येक विभागाच्या ठिकाणी आहे आपल्याला शुकशुकाट दिसून येतोय. कर्मचारी नाही आहेत, अधिकारी नाही आहेत, त्यामुळे पूर्णपणे आहे जे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आहे जे मोकळं पडलेलं आपल्याला दिसून येते. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात जरी शुकशुकाट असला तरी जिल्हा परिषदेमध्ये मात्र पूर्णपणे कामकाज सुरू आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी हे संपात सहभागी झालेले नाही आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कामकाज सुरू असल्याचं पाहायला मिळते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय हे कोल्हापूर जिल्ह्याचं महत्त्वाचं असं कार्यालय आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की कर्मचारी आहेत जे संपात सहभागी झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट दिसून येतोय. जुन्या पेन्शनसह अनेक विविध मागण्या आहेत, ज्या मागण्यांसाठी हे सगळेच कर्मचारी आहेत जे मंगळवारपासून संपावरती गेलेले आहेत आणि हा बेमुदत संप आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आपण बघतोय लोकमतच्या माध्यमातून. कालपासून हा जो बेमुदत संप आहे जो सुरू झालेला आहे. त्याचबरोबर काही शाळा आहेत, शाळांमध्ये महाविद्यालयांच्या आणि शाळेच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे त्या ठिकाणचे कर्मचारी आणि शिक्षक नसल्यामुळे त्या ठिकाणी देखील शाळेतील कामकाजाचा खोळंबा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर कोल्हापुरातील महापालिका असेल, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे कामकाजामध्ये अडथळा येतोय. जे नागरिक येत आहेत कामासाठी त्यांना मात्र ह्या बेमुदत संपाची माहिती नसल्यामुळे काही नागरिक आहेत जे परत जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचारी आणि अधिकारी संपावरती गेल्यामुळे काय परिस्थिती आहे याविषयीच आपण यामध्ये जाणून घेतलं. याबरोबरच मी इथेच आमच्या लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. तसंच आमचं यूट्यूब चॅनल आहे लोकमत कोल्हापूर, हे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचं फेसबुक पेजही फॉलो करा. धन्यवाद.